वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख. मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओही सीआयडीच्या हाती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी. हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम खटला लढणार. एकनाथ शिंदेंकडून शहांची भेट घेत फडणवीसांची तक्रार. सामनातून दावा, तर सीएम व्हायचं असल्यास तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा, असंही शहांना शिंदेंनी सांगितल्याचाही दावा. दोघांमधील कथित संवादही रोखठोकमधून प्रसिद्ध. अमित शहा आणि शिंदेंमधला संवाद खरा. दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती. संजय राऊतांचा दावा. संजय राऊत फेकू जासूस. अमित शहा आणि शिंदेंमध्ये असा कोणताही संवाद घडला नाही. राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार. ससून रुग्णालयामध्ये गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश.